सध्या देशात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय। या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये सापडले, त्यानंतर आता लातूर देखील रडारवर असल्याचं समोर आलंय। लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटर RCCचे संचालक शिवराज मोटेगावकर याला नीट UG पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे CBIनं पुण्यातून अटक केली आहे। एकीकडे नीट पेपर फुटी प्रकरणाचे एकामागून एक असे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। प्राध्यापक मनीषा मांढरे, PV कुलकर्णी आणि लातूरचे शिवराज मोटेगावकर याला CBI कडून चौकशीनंतर अटक झाली असताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीषा वाघमारेबद्दल अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। CBIच्या अधिकृत कागदपत्रांनुसार पुणे पोलिसांनंतर आता CBI कोठडीत असलेल्या मनीषा वाघमारेचा या संपूर्ण गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता। धक्कादायक बाब म्हणजे 3 मे रोजी परीक्षा होण्याच्या तब्बल 8 दिवस आधीच मनीषाच्या हातात नीटचा पेपर पडला होता। नक्की हे प्रकरण काय, या सगळ्याचं कनेक्शन काय, CBIच्या हाती कोणते पुरावे लागलेत, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। CBIनं कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार पुण्यातील आरोपी मनीषा वाघमारे ही पेपर फोडणाऱ्या टोळीतील एक सक्रिय सदस्य आहे। तिने काही शासकीय कर्मचाऱ्यांशी संगनमत करून म्हणजे सरकारी नोकरांना हाताशी धरून एक मोठा गुन्हेगारी कट रचला। या कटानुसार परीक्षा 3 मे रोजी होणार होती, पण मनीषाने तब्बल 8 दिवस आधी म्हणजे 27 एप्रिल 2026 रोजीच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं मिळवली होती। विचार करा, परीक्षा सुरू व्हायच्या 8 दिवस आधी जर पेपर फुटला असेल तर या घोटाळ्याची पाळंमुळं किती खोलवर पसरली असतील। आता पाहूयात हे नेटवर्क कसं सुरू होतं। 27 एप्रिलला पेपर मिळाल्यानंतर मनीषानं तिचा मित्र धनंजय लोखंडे याच्या माध्यमातून नाशिकमध्ये शुभम खैरनार याच्याशी संपर्क साधला आणि त्याला हा पेपर पुरवला। हा सगळा प्रकार उघडकीस येऊ नये आणि तपास यंत्रणाच्या हाती काही लागू नये म्हणून परीक्षा संपताच मनीषानं सर्व डिजिटल आणि प्रत्यक्ष पुरावे नष्ट केले। यामुळे CBIच्या तपासात मोठा व्यत्यय आला आहे। या प्रकरणात पोलीस किती गंभीर होते याचा अंदाज यावरून येतो की 13 मे रोजी रात्री 8:30 वाजल्यापासून ते थेट 14 मे रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 18 तास मनीषा वाघमारेच्या घराची झाडाझडती घेतली जात होती। CBIच्या या चौकशीनंतर मनीषा वाघमारेवर कोणते गंभीर आरोप ठेवण्यात आलेत हे जाणून घेऊयात। पहिला आरोप संघटित टोळीचा भाग, नीट परीक्षा 2026चा पेपर फोडणाऱ्या आणि त्याचे बाजारात वाटप करणाऱ्या आंतरराज्य टोळीची ही सक्रिय सदस्य। दुसरा आरोप गुन्हेगारी कट, शासकीय आणि सार्वजनिक सेवकांसोबत मिळून परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर चोरण्याचा कट रचला। तिसरा आरोप परीक्षेपूर्वीच पेपर मिळवणं, 8 दिवस आधीच अनधिकृतपणे पेपर हस्तगत केला। चौथा आरोप पैशांच्या मोबदल्यात पेपर विकणं, लीक झालेली प्रश्नपत्रिका आणि उत्तरं धनंजय नावाच्या व्यक्तीसह इतर अनेक विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक आमिष किंवा मोबदला घेऊन विकण्यात येणं। पुरावे नष्ट करणे, पोलिसांना पुरावे मिळू नयेत म्हणून प्रश्नपत्रिकेच्या प्रती आणि चॅट्स नष्ट केले। आता या सगळ्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे अटक झाल्यानंतरही मनीषा वाघमारेने हा पेपर नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना आणि किती पालकांना विकला यांची नावं आणि डिटेल्स सांगण्यास CBIला नकार दिला। ही माहिती लपवत असल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचा आरोप CBIनं केलाय। मात्र CBI आता या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कसून तपास करत आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जर असे पेपर फुटणार असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय, या मनीषा वाघमारे आणि तिच्या संपूर्ण टोळीला काय शिक्षा झाली पाहिजे, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।